जुन्या काळी म्हण होती, सून यायच्या अगोदर खाऊन घ्यावं आणि लेक यायच्या अगोदर लिहून घ्यावं. माझ्या अगोदर ह्यांचं स्किन केअर चालू होतं. मला पण स्किन केअर करायचं होतं. मुलतानी माती, त्याच्यामध्ये चंदन पावडर, गुलाबजल हे सगळं टाकून मिक्स केलं आणि असं स्किन केअर केलं आणि असं थोडंसं स्नॅपचॅटमध्ये फोटो काढून घेतले. असा आमच्या भूताचा अवतार झाला होता. स्किन केअर करून झाल्यानंतर असं फ्रेश झाल्यानंतर सगळ्यांचा आवडता पदार्थ केला होता. सगळ्यांना आवडतो तो पदार्थ केला होता आणि मलाही खूप आवडतो असा पदार्थ केला होता. आज जेवणामध्ये आमरसपुरीचा बेत होता असं आणि पंचपक्वानच म्हणजे आमरसपुरी आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ. आणि आमरसावरती असं घरचं तयार केलेलं साजूक तूप त्याच्यामध्ये घेतलं ना की स्वर्ग सुखच असतं. इतकं छान लागतं आमरसावरती साजूक तूप. तुम्ही हे कधी ट्राय केलं आहे का साजूक तूप? मी आमरस केलं की असं साजूक तूप घेते आणि मला खूप आवडतं साजूक तूप आमरसावरती. अशी हॉटेलसारखी घरच्या घरी थाळी तयार केली होती आमरसपुरीची. आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असं बाहेर जातो हॉटेलमध्ये वगैरे, पण हॉटेलमध्ये भरपूर सोडा घातलेला असतो. असं घरच्या घरी मेनू तयार होतो हॉटेलसारखा आणि घरच्या घरी असे जिभेचे चोचले पुरवले जातात. घरचं अन्न हे खरंच घरचं अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म असतं. का तर बनवणाऱ्या व्यक्तीने त्यामध्ये प्रेम ओतलं असतं. ती मनापासून व्यक्ती बनवत असते पदार्थ, जेवण, त्यामुळे ते घरचं चांगलंच होतं. आणि इतकं छान आमरसपुरी झाली होती आणि मी तर आमरस इतका घेतला होता आणि मला खूप आवडतं आमरस आणि त्याच्यामध्ये साजूक तूप. तुम्ही हे ट्राय केलं आहे का आमरसावरती साजूक तूप? मलाही खूप आवडतं. नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. असंच आमरसावरती साजूक तूप घेऊन खाण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.